नमस्कार, मी मेघना घाग. सुपर प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत. राजकारण हे नेत्यांच्या नेतृत्वावर उभं असतं. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला केवळ राजकीय पक्ष म्हणून नाही तर एक भावनिक आंदोलन म्हणून उभं केलं. त्यांच्या शब्दांनी लोकांच्या मनात थेट ठसा उमटवला. देशाच्या राजकारणात बाळासाहेबांच्या भूमिकांचे परिणाम सातत्यानं उमटत राहिलेले आहेत. मात्र त्यांचा तो करिश्मा राज्यातील अनेक नेत्यांना साधता आला नाही. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांची शैली अवगत केली, पण त्यांचा ठाकरी करिश्मा त्यांनाही साधता आला नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या अनेक सभा गाजल्यात. बाळासाहेब ठाकरे यांचे सभेसाठी आवडते मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर आता दोनही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सभा युद्ध रंगू लागले. पाहूयात. छत्रपती संभाजीनगरात सभा घेण्यावरून शाब्दिक युद्ध. शिवसेनेच्या दोन्ही पक्षांचे परस्पर विरोधी आरोप. बाळासाहेबांचा करिश्मा कोण टिकवणार? सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे मैदान ठाकरे शिवसेनेकडून आरक्षित. छत्रपती संभाजीनगर मधील सांस्कृतिक क्रीडा मंडळाचं मैदान दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांचं आवडतं मैदान म्हणून सर्वांना परिचित होतं. या मैदानावरील बाळासाहेबांची सभा संपूर्ण मराठवाड्यातील शिवसैनिकांना ऊर्जा देणारी सभा ठरत होती. आता महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं हे मैदान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 5 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी आरक्षित केले. या मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या मैदानावर सभा घेण्याची दुसऱ्या पक्षांमध्ये धमक आणि ताकद नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला डिवचलं गेलं या संभाजीनगरात. कारण बाकीच्या कोणत्याच पक्षामध्ये हे मैदान भरवण्याची धमक नाही आणि ताकद पण नाही. आणि म्हणून या निवडणुकीला सुद्धा आम्ही जवळपास 6 दिवसासाठी हे मैदान बुक केलेलं आहे. आमची सभा ठरेल, माननीय उद्धवजी वेळ देतील, पण कोणाला याच्या आधेमध्ये जर ती जागा लागली तर आमची द्यायची तयारी, हे मी तुम्हाला सांगतो. पण मी गॅरंटीने सांगतो की कोणताही पक्ष सांस्कृतिक मंडळ मागणार नाही. या मैदानावर दिवंगत नेते बाळासाहेबांनी औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख केला होता. याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी देखील सभा घेतल्या. मात्र फक्त मैदान बुक करून काही होत नाही, तर तो करिश्मा ठेवावा लागतो. तुम्ही गल्लीत सभा घेण्याच्या लायकीचे झाले असा हल्लाबोल शिंदे यांच्या शिवसेनेकडून केला गेलाय. बुक करा, 6 तारखे ते 12 तारखेपर्यंत बुक केलेलं आहे. ते बुक करून त्याच्यावर सभा घ्या. नाही तर फक्त ते बुक केलंय, दुसऱ्याने सभा घेऊ नये यासाठी, तर याच्याने राजकारणामध्ये काही फरक पडत नाही. त्या सभेला तेवढे माणसं आणा. आता तुमच्या सभा गल्ल्यामध्ये घेण्याच्या लायकीचे तुम्ही झालेले आहात. कुठं सांस्कृतिक मंडळाचे स्वप्न पाहता? आनंद आहे, चला घेऊनच दाखवा सभा तुम्ही. बाळासाहेबांचं आवडतं मैदान आणि या मैदानावर गाजलेल्या सभा, तो काळ वेगळा होता. मात्र या मैदानात आता सभा घेण्याचे आणि गर्दी जमवण्याचं आव्हान आता एकमेकांना दिलं जातंय. एवढंच नाही तर त्यावरून लायकी देखील दाखवली जाते. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्यांनी दोन्ही पक्षांनी सर्वात आधी त्यांच्यासारखा आक्रमक नेता बनण्याची खरी गरज आहे. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरातील सांस्कृतिक क्रीडा मंडळ या ठिकाणी सभा झाली. ही सभा राज्यभर गाजली, देशभर गाजली. त्यानंतर याच मैदानावर सभा घेण्यावरून उद्धव ठाकरे ठाम आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हे मैदानही बुक केलंय. मात्र या मैदानावर गर्दी जमवून दाखवा असं चॅलेंज आहे ते शिंदेच्या शिवसेनेने दिलेलं आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.